इकडे पुढे जाण्यापूर्वी एक अपडेट अशी आहे, पाकिस्तानी दहशतवाद आणि पाकिस्तान सरकार हे काही वेगळं नाही, हे पुन्हा एकदा जगासमोर आलेलं आहे। पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यात आलेला आहे। लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी खालिद मुदस्सिर पाकिस्तानी सैन्याने काल चक्क त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला। एका दहशतवाद्याला पाकिस्तानी आर्मी गार्ड ऑफ ऑनर देते। दुसरीकडे काल लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा जनाजा निघाला, अंतिम यात्रा निघाली, त्यात पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी रौफ प्रार्थना करताना दिसला। तिसरीकडे मुरीदकेमधील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयात पाकिस्तानी सरकार कार्यालयही असल्याचं दिसलं। त्यामुळे हे तीन भक्कम पुरावे आहेत। पाकिस्तान आणि दहशतवाद हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असं म्हटलं तर ते गैर ठरू नये। एका दहशतवाद्याला गार्ड ऑफ ऑनर दिला जातो आणि एक कुख्यात दहशतवादी खुलेआमपणे त्या जनाजामध्ये सहभागी होतो। दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी मुदस्सिरला पाकिस्तानी लष्करानं काल थेट गार्ड ऑफ ऑनर दिला। लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी आणि टॉपचा कमांडर असलेल्या खालिद मुदस्सिरला काल भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याचा खात्मा झाला आणि यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला प्रचंड गर्दी झाली होती। यावेळी पाकिस्तानी लष्कराने त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला। पाकिस्तानी दहशतवादी हे पाकिस्तानी सरकारचे जावई असल्यासारखी वागणूक दिली जाते, हे काल भारताने सिद्ध केले। तर हा पहिला पुरावा आपण बघितला। यानंतर दुसरा पुरावा काय आपण बघूया। पाकिस्तानमधील मुरीदके फुटबॉल स्टेडियममध्ये पोलीस आणि सैन्याच्या सुरक्षेमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली। पाकिस्तानी लष्कराचे अनेक बडे अधिकारी या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते। त्यामध्ये एका व्यक्तीनं जागतिक समुदायाचं विशेष लक्ष वेधून घेतलंय। शवपेट्यांपुढे नमाज पठणाचा हा कोणी धर्मगुरू नव्हता, तर तो होता लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ। लष्कराचे अधिकारी या दहशतवादी रौफच्या खांद्याला खांदा लावून उभे होते। त्यामुळे मुद्दा असा येतोय की पाकिस्तानी सैन्य या दहशतवाद्यांबरोबर आहेत का, दहशतवादी म्हणजेच पाकिस्तानी सैन्य आहे। त्यामुळे सैन्याची स्वतःचा प्रोफेशनलिझम आणि स्वतःचं तत्व आणि एक प्रोफेशनल सिक्युरिटी फोर्स असलेलं स्टेटस पाकिस्तानी सैन्याने या दहशतवाद्यांच्या मांडीला मांडी लावून गमावून टाकलेले। दरम्यान पाकिस्तानच्या मुरीदकेमध्ये भारताने केलेल्या स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं मोठं नुकसान झालंय। त्याची आज सकाळची ताजी दृश्य आपण पाहत आहोत। मुरीदकेमधील तळावर पाकिस्तानकडून आजवर शेकडो दहशतवादी तयार करण्यात आले होते। ती फॅसिलिटी, ते सेंटर तोडण्यात आलेलं आहे। हा तिसरा पुरावा। दरम्यान पाकिस्तानी नागरिकांनीच पाकिस्तानची पोलखोल करायला सुरुवात केली आहे। भारताची सर्व 24 क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यांवर जाऊन आदळल्याचं पाकिस्तानी नागरिकच सांगतायत। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीमही निष्प्रभ ठरली असं पाकिस्तानी लोक जगासमोर ओरडून सांगतायत। कल रात इंडिया ने पाकिस्तान के ऊपर 24 मिसाइल हमले किए और हैरानगी की बात यह है कि तकरीबन सारे मिसाइल अपने टारगेट के ऊपर जाके लगे। इंडिया ने जो टारगेट सेट किया हुआ था, इंडिया ने वो टारगेट अचीव किया। और इससे बढ़ के हैरानगी की बात यह है कि पाकिस्तान का दिफाई निजाम, हमारा डिफेंस सिस्टम एक भी मिसाइल को इंटरसेप्ट नहीं करता, एक भी मिसाइल को हम रोक नहीं सकते। सारे हमले हम रोकने में नाकाम रहे। एग्जैक्ट जो इंडिया ने टारगेट अचीव करना था वो अचीव किया। वो जो कहते हैं ना कि इंडिया ने घुस के मारना था, इंडिया ने वाकई घुस के मारा। और हैरानगी की बात यह कि अभी इंडिया ने किसी फौजी तनसीबात को निशाना नहीं बनाया। अभी इंडिया ने हमारे किसी छोमनी के ऊपर, कैंट के ऊपर या किसी ऐसी हसास जगह के ऊपर अटैक नहीं किया। यही 24 के 24 मिसाइल अगर हमारे किसी हसास जगह के ऊपर टारगेट किए जाते तो अब तक तो प्रोग्राम बढ़ चुका होना था। यही अगर GHQ के ऊपर फेंका गया होता तो प्रोग्राम बढ़ चुका होता। या यही किसी और हसास जगह के ऊपर मिसाइल गिराए जाते तो किसने रोकने थे? हम तो रोक ही नहीं सके भाई, एक भी मिसाइल नहीं हम रोक सके। दूसरी अफवाहें ये फैलाई जा रही थी, सारी रात को पाकिस्तानी मीडिया लगा हुआ था, सोशल मीडिया के ऊपर तमाम झूठ पॉलिसी लगे हुए थे। वो पाकिस्तान ने इंडिया के जहाज गिरा दी हैं। वो सारी पिक्चर्स मैंने देखी, कोई 8 महीने पुरानी है, कोई 3 साल पुरानी है। हमने इंडिया का वो जनरल हेडक्वार्टर गिरा दिया, पता नहीं क्या गिरा दिया। वो मैंने सर्च किया, वो भी फेक न्यूज फैलाई। एकीकडे जर आपण पाहिलं तर भारतातले नागरिक असतील जे सैनिकांसोबत, लष्करासोबत तयार आहोत, खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत असं म्हणतात, तर दुसरीकडे पाकिस्तानातले लोक पाकिस्तानी लष्कराची आणि पाकिस्तानच्या कमकुवत बाजूची पोलखोल करताना दिसतात। त्याला कारण सुद्धा आहे, अमोल सुद्धा याबाबतीत सहमत असेल। त्याचं कारण पाकिस्तानी जनता, पाकिस्तानी सैन्य, ISI आणि दहशतवादी या सगळ्यांमध्ये एकमयता नाहीये। जसं आपल्याला वाटतं की अख्खा देश एक आहे, त्यांना माहिती आहे आपल्याला वाऱ्यावर सोडण्यात आलेलं आहे आणि उद्या पाकिस्तानची वाईट अवस्था झाली तर हेच ISI ऑफिसर, हेच आर्मी ऑफिसर पहिल्यांदा विमानाने जातील लंडन, UK किंवा पाश्चात्य देशात। आणि आतापर्यंत हे अनेकदा अनुभवलेलं आहे, म्हणजे ही काही परिस्थिती पहिल्यांदाच नाहीये। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते, ते म्हणजे भारतामध्ये पाकिस्तानी OTT कंटेंटवर बंदी घालण्यात आली आहे। पाकिस्तानची गाणी, चित्रपट आणि वेब सिरीज यांच्यावर भारतामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सुद्धा भारतातील काही चित्रपट गीतांवर आणि अभिनेत्यांवर बंदी घातलेली होती। त्यांच्या
व्हिडिओजवर बंदी घातलेली होती आणि आता भारताने सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानची बंदरं सुद्धा बंद करण्यात आली आहेत. एकीकडे आपण हवाई हद्द, व्यावसायिक विमानं यांची बात करत होतो, तर दुसरीकडे आता बंदरं सुद्धा बंद करण्यात आली आहेत. पाकिस्तानकडून मेरीटाईम हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानी मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली. आपण पुरोहित सरांकडून याबद्दल प्रसन्न जाणून घेऊया. सर, मेरीटाईम हाय अलर्ट जारी केव्हा केला जातो आणि तो जारी होतो तेव्हा काय नियमावली लागू होते, कोणत्या परिस्थितीत तो जारी केला जातो? मॅरीटाईम हाय अलर्ट अशा वेळा जारी करण्यात येतो जेव्हा त्या देशाला किंवा त्यांना काहीतरी धोका असा वाटतो की तिथून म्हणजे समुद्राच्या मार्गातून त्यांच्यावर काहीतरी हल्ला किंवा त्यांच्या इकॉनॉमिक ब्लॉकेड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्यांचे जहाज, त्यांचे मालवाहू जहाज वगैरे जे ते समुद्रातनं येतात जातात, आयात निर्यात चालती, त्याच्यावर आपण म्हणजे कुठलाही देश फॉर दॅट मॅटर त्याला टार्गेट करू शकतात किंवा त्याच्यामुळे त्यांच्यावर इकॉनॉमिक प्रेशर आणू शकतात. त्यावेळा ते असे जारी करू शकतात. दुसरी गोष्ट, आता जे तुम्ही आत्ताच म्हणाला की पाकिस्तानी मच्छीमारांना समुद्रात जाण्यास त्यांनी बंदी घातली आहे, याच्यानी ॲक्च्युली हा जो निर्णय आहे त्याच्यानी पाकिस्तानचंच जास्त नुकसान आहे. कारण ते आता मच्छीमार काय आहेत, ते शेवटी त्यांचं रोजीरोटीसाठी ते सगळं करतायत आणि हे त्यांच्यावर हा मोठा एक दुष्परिणाम होणार आहे. आणि त्यांना ही भीती असेल की असं काही केलं किंवा आपले मच्छीमार गेले तर काहीतरी आपल्याला हानी होऊ शकेल. आता भारतीय नौसेना किंवा वायुसेना ते या मच्छीमारांना तर टार्गेट करणार नाही असं मला तरी असं वाटतं, कारण ते नॉर्मल मच्छीमार आहेत. सो याच्यावरनं हे दिसून येतं की किती पाकिस्तान घाबरलेलं आहे. त्यांना आता कल्पना अशी येत नाही, त्यांना करता येत नाही की आता पुढचा हल्ला झाला तर तो कुठून होईल, कुठल्या मार्गाने होईल. मॅरीटाईम दुसरं एक मॅरीटाईम मध्ये हे जे काय एक्सक्लुजन झोन किंवा असं करण्याचा दुसरा एक हेतू असा सुद्धा असू शकतो एका देशाला की समजा त्यांना असं वाटते की काही धोका आहे सबमरीन्सचा किंवा पाणबुड्यांचा, तर तो धोका कमी करायला ते बाकीचं जे मालवाहू जहाज वगैरे ते त्यांचं ट्रॅफिक कमी केलं तर त्यांना तेवढं सोपं जातं असं त्यांची कल्पना असते की कुठलंही शत्रूचं नक्कीच शिप वगैरे डिटेक्ट करायला. एकूणच पाकिस्तानच्या त्या मच्छीमारांसाठीच मोठा वाईट निर्णय ठरणार आहे. अर्थात त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.